8 सप्टेंबर 2006 बडी कब्रस्तान आणि मुशर्रफ चौकात 2 ठिकाणी साखळी बॉम्ब या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये झाला। 2006 मध्ये ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्या दिवसानंतर मालेगाव पोलीस असेल, सीबीआय असेल, राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या एजन्सी असतील, एनआयए असेल, देशातील महत्त्वाच्या सुरक्षा एजन्सीमार्फत दोषारोप सिद्ध करण्यात आले। दोषारोप उच्च न्यायालयापर्यंत दाखल करण्यात आले। उच्च न्यायालयानंतर या ठिकाणी 11 जणांना या ठिकाणी 4 ते 5 वर्ष 11 जणांवरती खटला सुरू होता आणि खटल्यानंतर 5 ते 6 वर्षानंतर त्या 11 लोकांना निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यानंतर त्याच माध्यमातून जो एमपी मधील काही 4 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यावरती त्यांच्यावरती एनआयए मार्फत आरोप देखील ठेवण्यात आले। त्यापैकी असलेले 4 जणांपैकी असलेले लोकेश शर्मा, दिनेश सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नरिया यांच्यावरती जवळपास 4 जणांवरती दोषारोप असल्याचं आरोपपत्र या ठिकाणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्राला इतक्या वर्षानंतर देखील आता उच्च न्यायालयामार्फत ते आरोपपत्र खटला रद्द करण्याचा या ठिकाणी आदेश करण्यात आला। उच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय नक्कीच दिलासादायक त्या लोकांना जरी असला तरी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी 27 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। 100 पेक्षा जास्त लोकांचा या ठिकाणी जखमी झाले होते। मालेगाव शहरामध्ये घडलेल्या ब्लास्ट संदर्भात मग जर ते पहिले 11 आरोपी सुटले असतील, आता नंतर 4 आरोपींना निर्दोष मुक्तता न्यायालयाने दिली आहे। तर परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी असलेल्या प्रमुख आरोपी कोण आणि त्या मृत नातेवाईकांच्या कुटुंबांना न्याय कोण देईल हा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय आणि खरा ब्लास्ट घडवला कोणी हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। मनोज शावळे, TNN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।